एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात मुंबई पुण्यातल्या या घडामोडी. पहिल्या बातमीकडे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सेनेवरती वारंवार केल्या जाणाऱ्या टीकांची सेनेच्या पोस्टरमधून समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दादरमधील महापौर बंगला आणि वांद्र्यातील उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर सेनेनं पोस्टर्स लावलेत. यामध्ये सिंधुदुर्गात भाजपची युती न करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार या पोस्टरमधून व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर आपल्याला मध्यरात्रीपासून अशा प्रकारचं पोस्टर हे पाहायला मिळते, जिथे ज्या प्रकारे प्रचार सभा चालू आहेत आणि प्रचार सभांमध्ये भाजपकडून शिवसेनेला ज्या प्रकारे टार्गेट केलं जाते, त्या टार्गेटवर कुठेतरी भाष्य करणारं हे पोस्टर इथे पाहायला मिळते. जिथे की असं ह्या पोस्टरच्या माध्यमातून सांगण्यात येते की जिथे शिवसेना ज्या कोकणातून मोठी झाली, असा शिवसैनिक जो आहे तो कुठेही भाजपशी जे आहे ते तडजोड करणार नाही आहे आणि हा शिवसैनिकांचा आणि पक्षप्रमुखांचा आदेश आहे. त्यामुळे आता ह्या पोस्टरबाजीला भाजप कशा प्रकारे उत्तर देतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कॅमेरा पर्सन अजय गुप्तासोबत वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. दिव्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधी शिवसेनेकडून गाजर वाटप आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी कल्याण डोंबिवलीला आणि आता दिव्याला आश्वासनांचं गाजर दाखवत असल्याच्या घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी हे गाजर घेतल्याचं दिसून आलं. शिवसेनेने सर्वाधिक गुन्हेगारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलंय. ते मुंबईत बोलत होते. 20 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेचे भागीदार असताना मुख्यमंत्र्यांना घोटाळे का दिसले नाहीत, असा प्रतिसवाल अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. तर मुंबईमध्ये रस्ते आणि नालेसफाई घोटाळा झाला असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं. नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातील मोक्का प्रकरणातील आरोपी फरार झालेला आहे. पोलिसांच्या तावडीतून आरोपी हनुमंत उर्फ प्रेम पाटील यानं पळ काढलाय. तळोजा कारागृहातून मुंबईमध्ये जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झालाय. 1.5 वर्षापासून तो तळोजा कारागृहात होता. पुण्यातल्या नांदेड गावामध्ये दहशत माजवणाऱ्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आलेलं आहे. वन विभागानं मोठ्या शर्थीनं भूल देऊन त्याला ताब्यात घेतलंय. गेल्या 1.5 महिन्यांमध्ये 25 ते 30 जणांचा चावा घेऊन या माकडानं एकच उच्छाद मांडला होता. त्यामुळे गावामध्ये माकडाची दहशत होती. माकडाच्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वन विभागानं तातडीने हालचाल करत माकडाला ताब्यात घेतलं. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या फ्लेक्सवरचा आमदार अनिल भोसले यांचा फोटो झाकण्यात आलेला आहे. अनिल भोसले सध्या भाजपच्या पक्ष कार्यालयात दिसतात, त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत असं राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसलेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये उमेदवारी स्वीकारली. तेव्हापासून अनिल भोसले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हॉटेल व्यावसायिकांची आहार संघटना सरसावलेली आहे. मतदान करून येणाऱ्या ग्राहकांना बिलामध्ये सूट देण्यात येणार आहे आणि यासाठी आहार संघटनेने आपल्या सदस्यांना पत्र लिहून ग्राहकांना सवलत देण्याचं आवाहन केलेलं आहे. ही सूट 5 ते 10% असेल, अशी माहिती आहारचे सचिव संतोष शेट्टी यांनी दिली. विशेष म्हणजे मुंबईमध्ये मतदान करून लोणावळा, खंडाळा, माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांना देखील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 15 ते 20% सूट मिळणार आहे. गेली 25 वर्ष सेनेने ठाण्यामध्ये सत्ता भोगली. मात्र ठाण्यात झालेला विकास सेनेनं नाही तर आघाडीची सत्ता असताना राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळे सेनेची 25 वर्ष विकासाची नाही तर फसवणुकीची असल्याची टीका ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केली आहे. ठाणेकरांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये सत्ताधारी सेनेला अपयश आलेलं आहे. आता परिवर्तन हवंय आणि असं सांगत आघाडीला सत्ता द्या असा विश्वास राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. डहाणू मुंबई अहमदाबाद मार्गावरती काल तलासरी उपलाट या ठिकाणी लग्नाचा बँड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. यामध्ये 17 बँडवादक जखमी झालेत. यापैकी 6 जण गंभीर असून जखमींना सिल्वासा इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. गुजरातमधील नवासरी या ठिकाणी टेम्पो हा चाललेला होता. लग्नाला हा टेम्पो जात होता. टेम्पो चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मीरा इंदर महानगरपालिकेतर्फे आगळ्या वेगळ्या अशा सूर्यकुंभ उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सूर्य
सौर ऊर्जेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या सूर्यकुंभाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये एकाच वेळी 8,400 विद्यार्थ्यांनी सोलार कुकरवरती जेवण शिजवलं. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सौर चुलीवरती बनवलेल्या जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला.